स्त्री जन्म म्हणजे एक स्वाभिमान, एक आत्मसन्मान. कोणत्याही स्त्रीला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा कधीच नका करू, कारण ती एका नजरेत पुरुषाची नजर आणि नियत दोन्ही ओळखून घेते. प्रत्येकात दुःख पचवण्याची शक्ती नसते, पण दुःखातही हसण्याची कला फक्त स्त्रीकडेच असते. जिचं संपूर्ण जीवनच अडचणीने भरलेलं आणि इतरांसाठी प्रेरणेने रमलेलं आहे, अशी बहुमूल्य शक्ती म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणारे एक व्यक्तित्व, पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व. एका घरची ती धनाची पेटी, दुसऱ्या घरची लक्ष्मी, दोन घरांचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी. माहेरी क्षणात झालं परक तरी सासर नाही हक्काचं. एक म्हणतो दिल्या घरी सुखी राहा, दुसरा वेळ आली की म्हणतो तुझ्या तू घरी जा. दोन घरांचं दान तिच्या पदरात तरीही ती परकीच. घरात एक चांगती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे, सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे, दुर्गा होऊन संकटांची सामना करते आहे, कालिका चंडिका होऊन घराचे रक्षण करते आहे, गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे. तिची पूजा नको, स्त्री म्हणून तिचा सन्मान व्हावा. उत्सवातही राबराब राबणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबाला स्वतःचं विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजेच स्त्री. माणसाला स्वतःचाच उंबरठा, घराचा उंबरठा ओलांडताना फक्त कुटुंबाचा विचार करावा लागतो, पण स्त्रीला घराचा उंबरठा ओलांडताना वाईट नजरेआड लपलेल्या संपूर्ण जगाचा विचार करावा लागतो. स्त्री शक्ती तुला सलाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.